द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. बघा, पृथ्वी आणि जीवसृष्टी, पृथ्वी आणि सजीवसृष्टी हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, तुम्हाला आकृती दिलेली आहे खाली. त्या आकृतीमध्ये तुम्हाला बघा क्लाउड्स दिसते, ॲनिमल्स दिसतात, बर्ड्स आहेत, ग्रास आहे, वॉटर आहे, वॉटर ॲनिमल्स आहेत, असं चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. बघा, त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ॲटोमॉस्फिअर. ॲटोमॉस्फिअर मीन्स वातावरण. वातावरण. ओके. नेक्स्ट बघा, खाली दिलेले आहे हायड्रोस्फिअर मीन्स जिथे पाणी आहे तेथे हायड्रोस्फिअर दिलेले आहे. नेक्स्ट दिलेला आहे लिथोस्फिअर मीन्स जमीन. लिथोस्फिअर मीन्स जमीन म्हणजे शिलावरण. बघा, याला शिलावरण म्हणतात, याला जलावरण म्हणजेच हायड्रोस्फिअर पाणी जिथे आहे त्याला जलावरण म्हणतात. त्यानंतर वातावरण मीन्स ॲटोमॉस्फिअर मीन्स वातावरण. ओके. आता इकडे दिलेलं आहे तुम्हाला बायोस्फिअर मीन्स जीवावरण. जिथं जीवसृष्टी आहे त्याला बायोस्फिअर असे म्हणतात. बघा, जीवसृष्टी जिथे जिथे आहे त्याला बायोस्फिअर असे म्हणतात. नेक्स्ट बघा, कॅन यू टेल वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम. बघा, तुम्हाला पाणी कुठून मिळते. सेकंड नंबर दिलेला आहे वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स. बघा, तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे. बिल्डिंग्स मीन्स घर. व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रेथिंग. ब्रेथ मीन्स श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, ही गरज तुम्ही कशी भागवता. श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते आणि ही गरज तुम्ही कशी भागवता. बघा, नीड मीन्स गरज आणि ब्रीथ मीन्स श्वास. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. बघा, पृथ्वीला प्रकाश व उष्णता कुठून मिळते. नेक्स्ट बघा, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन some places and water in others. बघा, पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो, पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. बघा, आपण आकृती बघितली, काही भागात जमीन दिसते तर काही भागामध्ये पाणी दिसते. नेक्स्ट बघा, द अर्थ इज सराउंडिंग बाय द ॲटोमॉस्फिअर. ॲटोमॉस्फिअर मीन्स वातावरण. ॲटोमॉस्फिअर मीन्स वातावरण. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते. पृथ्वीभोवती हवेचे सराउंडिंग म्हणजे पृथ्वीच्या भोवती हवेचे म्हणजेच ॲटोमॉस्फिअरचे वातावरणचे आवरण असते. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड. बघा, जमिनीवर काही सजीव असतात. अँड देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड इन वॉटर अँड द एअर. बघा,
जीवसृष्टी, सजीवसृष्टी ही जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. सजीवसृष्टी कुठे कुठे आहे बघा, जमिनीवर आहे, पाण्यात आहे आणि हवेत जीवसृष्टी आहे. म्हणजे जीवाणू असतात बघा, जमिनीवर पण असतात, पाण्यात पण असतात आणि हवेत पण असतात. नेक्स्ट बघा, द सन इज द कॉज ऑफ द मेनी नॅचरल प्रोसेस ऑफ द अर्थ. बघा, पृथ्वीवर अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत असतो. नेक्स्ट बघा, वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट envelopes of the earth, namely the hydrosphere, lithosphere and atmosphere. बघा, पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण आणि वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. बघा, परत एकदा बघा, द हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, म्हणजे पाणी जिथे आहे ते जलावरण. लिथोस्फिअर मीन्स जमीन, आकृतीत बघितलं आपण. त्यानंतर बघा, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, म्हणजेच हवा, वातावरण. आणि बायोस्फिअर मीन्स जीवावरण, याचे प्रतिनिधित्व करते. नेक्स्ट बघा, द बायोस्फिअर स्प्रेड इन ऑल द अदर 3 स्फिअर्स. बघा, बायोस्फिअर मीन्स जीवसृष्टी, जीवावरण, त्यालाच आपण जीवावरण असे म्हणू. जीवसृष्टी हे 3ही आवरणात दिसून येतात. बघा परत एकदा, द बायोस्फिअर स्प्रेड इन ऑल द अदर 3 स्फिअर्स. बघा, 3ही आवरणात जीवसृष्टी दिसून येते. बघा, 3 आवरणात कोणत्या? वातावरणात, पाण्यात, पाणी मीन्स जलावरण, आणि जमिनीत म्हणजे शिलावरण. या 3ही आवरणामध्ये जीवसृष्टी दिसून येते. आकृतीमध्ये परत बघा तुम्ही, जीवसृष्टी या 3ही आवरणामध्ये आहे. ॲटमॉस्फिअर मीन्स हवेमध्ये जीवसृष्टी आहे. बघा, बर्ड्स वगैरे उडत आहेत. त्यानंतर हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, म्हणजे पाण्यात पण जीवसृष्टी आहे, फिश वगैरे, डक दिसत आहेत. त्यानंतर लिथोस्फिअर मीन्स शिलावरण मीन्स जमिनीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पण बारीक बारीक जीवसृष्टी दिसून येते. नेक्स्ट बघा, जमिनीवर पण आहे जीवसृष्टी. हे काऊ ग्राझिंग करताना दिसत आहे. नेक्स्ट बघा, द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. बघा, शिलावरण आणि जलावरण. लिथोस्फिअर मीन्स शिलावरण, जिथे जमीन आहे ते, आणि हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, म्हणजे जिथे पाणी आहे ते. द अर्थ क्रॉस इन हार्ड, इट इज मेंटली मेड ऑफ रॉक्स. बघा, पृथ्वीचे बाहेरील जे कवच आहे ते कठीण आहे, ते माती व खडकाचे बनलेले आहे. रॉक्स मीन्स खडक. नेक्स्ट बघा, वेन वी ट्रॅव्हल इन hilly regions we see layers of soil and rock along road cuts. बघा, आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकाचे थर पाहतो. बघा, आपण ज्यावेळेस प्रवास करत असतो त्यावेळेस डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे खडकाचे थर पाहतो. नेक्स्ट बघा, वी सी
grassy expanses of land in some places and only sand in other. बघा, कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तीर्ण दिसतो म्हणजे जिथे खूप सारं गवत दिसतं, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळू, सँड मीन्स वाळू, अशी रेताड जमीन दिसते. आणि बघा, द लँड इज कवर्ड द क्रॉप इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर. आणि काही ठिकाणी काही जमिनीवर पिकाची लागवड झालेली, पीक वाढलेलं दिसतं आणि काही ठिकाणी जंगल पण दिसतं. बघा, काही ठिकाणी गवताळ ग्राझी एरिया मीन्स गवताळ भाग दिसतो, काही ठिकाणी ओसाड जमीन दिसते, त्यानंतर काही ठिकाणी सँड म्हणजे रेताड जमीन दिसते आणि काही ठिकाणी खूप सारं पीक असे वेगवेगळे पिकं घेताना जमिनीवर दिसतात. त्यानंतर काही ठिकाणी जंगल दिसते, फॉरेस्ट मीन्स जंगल. समटाइम्स वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉइल इनटू which tree roots spread. At others we see rocks spilled apart by the tree roots. बघा, काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी दुभंगलेला खडक दिसतो. रूट्स मीन्स मुळं, झाडाच्या मुळांनी दुभंगलेला रॉक्स मीन्स खडक दिसतो. तर काही ठिकाणी पर्वताचे उतार दिसत असतात. नेक्स्ट बघा, चित्रामध्ये तुम्हाला काही भूरूपे म्हणजेच लँडफॉर्म्स दिसत आहे. लँडफॉर्म्स, विविध भूरूपे दिसत आहेत, व्हेरियस लँडफॉर्म्स. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन, त्यानंतर लँडफॉर्ममध्ये हिल येतं, त्यानंतर माउंटन, हिलॉक्स, हे सर्व भूरूपे आहेत. भूरूपे मीन्स लँडफॉर्म्स, हे सर्व भूरूपे आहेत म्हणजेच त्याला लँडफॉर्म असे म्हणतात. नेक्स्ट बघा, there are gentle mountain slopes as well as sheer cliffs of rock. All these land features are a part of the earth lithosphere. Much of the earth surface is occupied by water. The lithosphere extends under this water too. बघा, पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे आणि या पाण्याखालीही शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील जे कवच असते त्या खालील बराचसा काही भाग मिळून शिलावरण बनलेले असते. नेक्स्ट बघा, अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कॉन्सिस्ट ऑफ लँड. पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. जमिनीचा सलग व मोठा भागास कॉन्टिनंट असे म्हणतात. बघा, अ वॉस्ट कॉन्टिनंट्स स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनंट. कॉन्टिनंट मीन्स खंड. कॉन्टिनंट मीन्स खंड. बघा, पृथ्वीचा जो भाग आहे 1/3 भाग जमिनीचा आहे. जमिनीचा जो भाग आहे तो सलग नाही आहे, त्यामध्ये खंड आहे. बघूया कोणते कोणते खंड आहेत ते. द लँड ऑन अर्थ इज डिवाइड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. बघा, जे खंड आहेत ते 7 भागांमध्ये विभागलेले आहे म्हणजे 7 खंड आहेत. They are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. बघा, 7 खंड आहेत. 7 कॉन्टिनेंट्स. बघा त्यांची नावे:
आशिया, युरोप, Africa, North America, South America, Antarctica and Australia. There are 7 continents. Okay. Next बघा, Asia is the largest continent and Australia the smallest. बघा, आशिया हा सर्वात मोठा खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. बघा, आशिया हा सर्वात मोठा खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. नेक्स्ट बघा, द लँड इज नॉट इव्हन इन ऑल प्लेसेस. द अनवेनेन्स given different shape to the land in different places, they are called landforms. बघा, landforms means भूरूपे. landform means भूरूपे. तर बघा, जमीन सगळीकडे सपाट आणि सारखी उंचीची नसते. जमीन ही सगळीकडे सारखी नसते. तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे आणि त्यांनाच भूरूपे असे म्हणतात. बघा, भूरूपे कशाला म्हणतात? मग बघूया आपण. वरती चित्रामध्ये बघितलेच आहे भूरूपे कशाला म्हणतात. सी सम लँडफॉर्म लाईक द प्लॅन, हिल, माउंटन एक्सेट्रा. बघा, प्लॅन मीन्स मैदान, हिल मीन्स टेकडी आणि माउंटन मीन्स डोंगर, पर्वत. बघा, हे काय आहे? लँडफॉर्म आहेत. कोणते कोणते? बघा, लँडफॉर्म कोणते कोणते आहे? प्लॅन, हिल अँड माउंटन. हे काय आहे? लँडफॉर्म आहेत. बघा, चित्रामध्ये पण तुम्हाला लँडफॉर्म दाखवलेले आहेत. बघा, इथे माउंटन आहे, त्यानंतर हिल आणि प्लेन म्हणजे मैदान. नेक्स्ट बघा, two-thirds of the earth surface is covered with water. बघा, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. बघा, पृथ्वी अशा प्रकारे गोल आहे आणि 2/3 हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर बघा, 1/3 हा लँड आहे म्हणजे जमीन आहे. 1/3 लँड आहे, जमीन आहे. मोस्ट ऑफ द वॉटर इज इन द ओशियन्स. बघा, पाण्याचा बहुतांश भाग हा महासागराने व्यापलेला आहे. नेक्स्ट बघा, ओशियन वॉटर इज साल्टी. समुद्राचं जे पाणी असतं ते खारे असते. देअर साल्टी मीन्स खारे. देअर आर 5 ओशियन्स. बघा, 5 महासागरे आहेत. किती आहेत? तर 5 महासागरे आहेत. नेक्स्ट बघा, नेमली त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, द सदर्न ओशियन अँड द इंडियन ओशियन. असे 5 महासागरे आहेत. बघा, त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. अटलांटिक महासागर, त्यानंतर पॅसिफिक महासागर, आर्कटिक महासागर, त्यानंतर सदर्न मीन्स दक्षिण महासागर आणि इंडियन ओशियन मीन्स हिंदी महासागर. असे 5 महासागरे आहेत. नेक्स्ट बघा, द लँड अलॉंग द मार्जिन्स ऑफ ॲन ओशियन इज कॉल्ड द कोस्टल रिजन. जे समुद्राचा जो तट आहे, समुद्र किनारपट्टी जी आहे त्यालाच कोस्टल रिजन असे म्हणतात. कोस्टल रिजन मीन्स समुद्रचा जो तट असतो, किनारपट्टीचा भाग, त्यालाच कोस्टल रिजन असे म्हणतात.
वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप अँड साईज आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. बघा, किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. त्यांचा आकार वेगळा असतो, साईज पण वेगळी असते. फॉर एक्झाम्पल बघा, सी मीन्स समुद्र. सी मीन्स समुद्र. बे मीन्स सागर, उपसागर. स्ट्रेट मीन्स आखात. गुल्फ मीन्स खाडी. आणि क्रेक मीन्स समुद्रधुनी. समुद्रधुनी असे जलरूपे आहेत. These water bodies are part of the ocean. आणि ही सर्व काय आहेत? समुद्राची